नमस्कार. माझं नाव प्रकाश बेलापूरकर. गेल्या काही वर्षापासून मला कमी ऐकू येतं. साधारण 8 वर्षापासून मी नियमितपणे हिअरिंग एड वापरतो. तेव्हापासून नाशिकच्या एका हिअरिंग एड क्लिनिकशी माझा संबंध आहे. साधारण 1.5 वर्षापूर्वी त्या क्लिनिकमधून मी एक नवीन हिअरिंग एड विकत घेतलं, रिसाऊंड कंपनीचं. त्यावेळी आदित्य भारती त्या क्लिनिकमध्ये मॅनेजर आणि ऑडिओलॉजिस्ट म्हणून काम करत होते. तेव्हापासून आदित्यशी माझा चांगला घनिष्ठ संबंध आहे. आज बाजारात अतिशय प्रगत अशी हिअरिंग एड आलेली आहेत. सर्व प्रकारच्या श्रवणदोषांचं उत्तर या हिअरिंग एडमध्ये निश्चितच आहे. पण श्रवणदोषांचं स्वरूप सर्व व्यक्तींमध्ये एकसारखं नसतं. ते प्रत्येकामध्ये वेगवेगळं असतं. म्हणून हिअरिंग एड विकत घेतल्यावर वापरण्यापूर्वी त्याची युजरच्या श्रवणदोषाशी अनुरूप अशी ॲडजस्टमेंट करून घ्यावी लागते. ही ॲडजस्टमेंट त्या व्यक्तीसाठी जी खास किंवा युजर स्पेसिफिक अशी असते. अशी बिनचूक ॲडजस्टमेंट केल्याशिवाय त्या श्रवणयंत्राचा किंवा हिअरिंग एडचा पूर्ण उपयोग वापरणाऱ्याला होत नाही. आणि बिनचूक ॲडजस्टमेंट करण्यासाठी एका चांगल्या आणि जाणकार ऑडिओलॉजिस्टची गरज असते. आदित्य भारती यांनी ऑडिओलॉजी म्हणजे श्रवणशास्त्र या विषयातलं शिक्षण घेतलं आहे. हिअरिंग एड संबंधीच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभवही त्यांच्याकडे आहे. हिअरिंग एड ॲडजस्टमेंट ही एक प्रोसेस असते. ऑडिओलॉजिस्ट हिअरिंग एड युजरची ऑडिओमेट्री टेस्ट करतो, त्याच्यावरून ऑडिओग्राम काढतो. त्या ऑडिओग्रामच्या आधारे प्रायमरी किंवा प्राथमिक ॲडजस्टमेंट करतो. हिअरिंग एड लावून युजर ट्रायल देतो आणि त्यानंतर युजर त्याचा फीडबॅक देतो. म्हणजे त्याला कसं ऐकू येतं आहे, काय अडचण येते वगैरे. पुन्हा ॲडजस्टमेंट, पुन्हा ट्रायल, पुन्हा फीडबॅक असं करत करत फायनल ॲडजस्टमेंटपर्यंत जावं लागतं. यात युजरचा फीडबॅक ही महत्त्वाची गोष्ट असते. बऱ्याचदा युजर स्पष्ट शब्दात त्याचा फीडबॅक देऊ शकत नाही. अशा वेळी नेमके प्रश्न विचारून ऑडिओलॉजिस्ट युजरचं म्हणणं समजावून घेतं. हे सगळे काम शांतपणे आणि शिस्तीने करावं लागतं. आदित्य तुमच्याशी नम्रपणे, सौम्यपणे, शांतपणे बोलत बोलत तुम्हाला समजून घेत हे काम कौशल्याने पार पाडतात. या कामासाठी लागणारा पेशन्स त्यांच्याकडे भरपूर आहे. आदित्य भारती हे एक उत्तम ऑडिओलॉजिस्ट आहे हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून निश्चित म्हणू शकेन. उत्तम हिअरिंग एड घेतलं, छान ॲडजस्टमेंट करून घेतली आणि आता प्रश्न संपला असं हिअरिंग एडच्या बाबतीत होत नाही. कारण वापर सुरू केल्यावर मेंटेनन्स संबंधीच्या छोट्या मोठ्या गोष्टी उद्भवतात. कधी दुरुस्तीचा प्रसंगही येतो. अधूनमधून पुन्हा ॲडजस्टमेंट करायची वेळ येते. म्हणून आफ्टर सेल्फ सर्व्हिस हा विषय हिअरिंग एडच्या बाबतीत महत्त्वाचा आहे. आता हिअरिंग एड क्लिनिक आणि हिअरिंग एड युजर यांचे संबंध हे काहीसे फॅमिली डॉक्टर आणि त्याचा पेशंट यांच्यातले संबंधासारखे असतात. म्हणजे कसं की आपण आपल्या फॅमिली डॉक्टरशी मोकळेपणे बोलू शकतो, आपल्या अडचणी सांगू शकतो, त्यांचा आपल्याला आधार वाटतो, त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असतो. आदित्य भारतींचं नातं हिअरिंग एड युजरशी अशाच प्रकारचं असतं. याचा अनुभव मी घेतलेला आहे. आदित्य भारतींच्या माध्यमातून, त्यांच्या क्लिनिकच्या माध्यमातून आता अमरावतीकरांसाठी एक चांगल्या दर्जाची विश्वसनीय अशी सेवा हिअरिंग एडच्या क्षेत्रात उपलब्ध झालेली आहे. आदित्य भारतींना त्यांच्या कामात उत्तम यश मिळो अशा मनापासून शुभेच्छा मी त्यांना देतो. धन्यवाद.